सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. पांडुरंग लावून घ्यायचं लावायचं तुमचं बरोबर. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मस्तक हे पायावर या वारकरी संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या विठ्ठला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बेस कमी करा बरं, जास्त आवाज घुमरायला मोकळा करा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त कीर्तनी सेवेकरिता निवडलेला अभंग. आम्हा सर्वांना ज्ञात असणारे महाराज ज्यांना तुम्ही आम्ही सर्वजण जगद्गुरु बोलतो असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग मी आज तुम्हा आपल्या मायबापाच्या सेवेकरिता निवडला. ऐका, ज्यांना बसायचंय त्यांनी बसा. कोणाला मध्येच उठायचं असेल तर लगेच उठून जाऊ शकता बरं का. कसं मध्ये मध्ये नको डिस्टर्ब आपल्याला उगाच महाराज. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय काय सांगतात? शेवट तो भला काय सांगतात? मी माझा जिवंतपणी शेवट गोड केला. तुकोबाराय बोलले काय केलं? मी माझा जिवंतपणी शेवट गोड केला. माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला जिवंतपणी. कसा शेवट गोड झाला महाराज? तुकोबाराय वैकुंठाला गेले महाराज. जाता जाता काय बोलले? आम्ही जातो
आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्या आमचा राम राम घ्या तो कोपरा जातो बोले आम्ही जातो गडा आता आमच्या गावाला आता आमचा राम राम घ्या महाराज. इतका गोड संतांचा शेवट इतका गोड होतो महाराज. तसं तुमचा नाम होतो का हो गोड? आपण सुधीचे मरतो का हो सांगा बरं? कोण सुधीचं मेल आव मरतच नाही डायरेक्ट. कोण तोंड वासून मरत आहे, कोण नाकातून मरत आहे. तोंड वासून मेलं म्हणजे तोंडातून गेला म्हणजे जीव, नाकातून गेलं म्हणजे नाकातून गेलं महाराज. कोणी चांगलं मरत नाही. संत महाराज काय शेवट भला करा. संत बोलले की आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे महाराज. पण ह्या तुकोबा राहिला त्यांचा शेवट गोड करण्याकरिता आयुष्यात येऊन किती सोसावं लागलं ऋषिकेश महाराज. ते सोसावं लागलं तुकोबरायांचं सोसाय जर ठरलं महाराज. तुटकाची वीणा त्याला दोन तार. तुटकाच विना महाराज तुकोबरायांचा फुटकेच टाळ करिये रसार पंढरीच्या तरी महाराज तुकोबराय पंढरीला येत माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला वारी करत जाय बरं का. माझ्या माय बापे बरे नाही केला महाराज तुकोबरायनी. स्त्री आहे का अण्णा अण्णा करीता मेरी महाराज. स्वतःची बायको ना तुकोबरायांची. नीट लक्ष द्या माझ्याकडे. मी लय जीव तोडून सांगू राहिलो तुम्हाला. लक्ष दिलं तर समजल. स्वतःची बायको महाराज तुकोबरायांची अन्न दुष्काळात अन्न खायला भेटलं नाही, पाणी प्यायला भेटलं नाही म्हणून मेली. माझ्या माय बापे बरे नाही पदरी बांधिले भिकाऱ्याच्या तुटकाची विना त्याला दोन तार. तुटकाच विना महाराज किती स्वतः सगळी जमीन स्वतःच्या लोकांना दान करून देतो. पण ह्या तुकोबरायांचा अधिकार किती वाटा महाराज. अधिकार बरं का. यम सुद्धा घाबरायच महाराज. तुकाराम नाम घेता कापे महाराज प्रमाणे. तुकारामाचं नाव घेतलं की यम सुद्धा कापायचं महाराज. इतका मोठा अधिकार. तुकोबराशी मांडी हाणायची देवा पुढे. हे पट्ट्या ये मला सोबत कुस्ती खेळायची. रिंगणात उत्तर पांढरून परमात्म्याला बोलायची. हे रिंगणात मला कुस्ती खेळायची आता. आणि नामदेवराज चोर बोलायचे महाराज देवाला डायरेक्ट. ऐका तुकोबराय महाराज देवाला भूत बोलले. भूत डायरेक्ट बरं का. कसं भूत बोलले महाराज. आता आपल्याला भारत वाजवायचं महाराज. असं भारत वाजव यांची पहिलं जप उडायला पाहिजे. भूत जबर भूत जबर तुकोबराय बोलले बरं का. भूत जबर मोठे गबा भूत जबर भूत जबर भूत जबर भूत जबर मोठे गबा. भूत लय मोठे म्हणे. कोणतं? पंढरपूर देवाचं विठ्ठल. झाली धडपड झाली धडपड झाली धडपड करत काही झाली झटपट करत काही झाली झटपट करत काही झाली धडपड करत काही झाली झटपट करत काही. भूत जबर भूत जबर भूत जबर भूत जबर भूत जबर भूत जबर मोठे ग बाय मोठे ग बाय मोठे ग बाय. झाली धडपड झाली धडपड झाली धडपड माहिक नका भूत म्हणून बघ. भूत जबर मोठे ग बाय झाली धडपड झाली धडपड झाली धडपड करत काही
पर्याय घ्या. चला ऐका, आज या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला लय वेळ झाला. तुम्ही घरून जेवण करून आले घरी. मला कसं 3-3:30 वाजेपर्यंत टेन्शन नाही. टाइम होऊन गेला ना कार्यक्रमाला थोडंसं. ऐका, आम्हाला उशीर झाला थोडं यायला, तुमची माफी मागतो. आज या ठिकाणी कैलासवासी, वैकुंठवासी, निजधामवासी, खरं तर नावच इतकं गोड आहे महाराज, नर्मदाबाई. बस नावच सगळं. आता नर्मदाबाई दामू ठाकरे यांचा आपल्यातनं 1 वर्षापासून जाणं झालं. तसं बघायला गेलं तर माऊली ज्ञानोबा सांगतात, उपजिले ते नासे, ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, नासिले ते पुनरुपी दिसे आणि हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो व्यक्ती जन्माला आलाय त्याला परत एकदा मरायचंय, आणि जो मेलाय त्याला परत जन्माला यायचं. हे ठरलेलं चक्र आहे. माऊली बोलतात आपल्याला भोगायचंय. नासिले ते पुनरुपी दिसे, गेलं नासलं परत दिसायचं आपल्याला. आणि हे गटिका यंत्र हे चालूच असणार आहे. परब्रह्म हे आपलं असं असणारच चक्र महाराज. तसं त्यांचं आपल्यातनं जाणं झालं महाराज. त्यांच्या जाण्यामुळे मी काही परिहारातलं वेळ घेत नाही आता. त्यांच्या जाण्यामुळे ठाकरे परिवारात काही दुःखाचं जे काही वातावरण म्हणजे डोंगर कोसळला आहे, त्यातनं देव त्यांना सावरण्याची शक्ती देव, अशी मी माऊली ज्ञानोबांकडे प्रार्थना करतो. बघा त्यांचा असा गोड परिवार आहे महाराज. शंकर दामू ठाकरे मुलगा, किरण शंकर ठाकरे नातू, सुरेश शंकर ठाकरे नातू, किदुबाई पंढरनाथ दरेकर मुलगी, वैभव शंकर ठाकरे नातून, विजय शंकर ठाकरे नातू, असा त्यांचा गोड परिवार आहे. बघा आज कीर्तनाचा खरंच विषय जर सांगायचं ठरलं तर शिष्टमाले असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, त्यानंतर विशेष उपस्थिती जर असेल महाराज, मृदुंग मणी, मृदुंग सम्राट, ज्यांनी अगदी मृदुंग वाजवावं, त्यांच्या तुम्ही पाहिलं भूतात कसा वाजवला, त्यांच्या थापीवरती सर्वांनी नाचावं असे असणारे मृदुंग अलंकार आमचे रवी महाराज असतील. त्यांचे टाळ्या वाजवा एकदा महाराज, टाळ्या वाजवा. हात असते जर वाजवायचे, नाही तर वाजवले नाही तरी चालते. हात असेल. त्यानंतर आता गान कोकिळा महाराज, काही काहींचे आवाज वर जाते, चिरकाते आहे, काही काहींचे खाली जाते, फटाते आहे, काही काहींना म्हणता येत नाही महाराज. पण इतकं गोड आवाज तुम्ही बघितलं महाराज, काहीच म्हणजे अगदी त्यांचं गायन ऐकत राहावं असे आमचे ऋषिकेश महाराज. त्यानंतर आमच्याच परिसरातलं वैभव आमच्या गावाला खेळूनच राहत्या आमचे नवनाथ महाराज, चव्हाण महाराज, त्यांचं गायन ऐकलं बरं का, इतकं गोड महाराज बस. आणि त्यानंतर आमचे काही भजनी मंडळ असतील, त्यांचे सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिला, तुमचे आभारी शेवटपर्यंत. अशाच मांडे घालून बसा महाराज, मोडू नका. मी शब्द देतो तुम्हाला काही बोरबीर करणार नाही. मी तुम्ही म्हणशाल कीर्तन म्हणलं द्यायला असंच आहे बा, आता काय असं काही होणार नाही महाराज. शेवटपर्यंत आपल्याला असंच हसत खेळत कीर्तन करायचंय, असा माझा परिहार छोटासा मी विठाला ऐका ना महाराज, आमची वादक राहील. त्यांच्यामुळे काळी दोन लावला. हा त्यांच्यामुळे स्वरात मी नाही तर माझं काच करा घासा आहे का नारळ आहे महाराज. ऐका अभंग तुकोबरायांचा काय सांगतात की तुम्हा आम्हाला आले तुला तुमचा नाम तर शेवट गोड करायचं. कसं गोड करायचं, तुम्हाला आम्हाला देवाला भाजावं लागेल, देवापुढे डोकं ठेवावं लागेल. मस्तक मी तर म्हणलो मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या, काय मस्तक तुम्हाला देवापुढे ठेवावं लागेल महाराज, तेव्हा तुमचं नाम तर शेवट गोड. आपण नीट मग आपलं मरण म्हणणार नाही तर मला तुम्ही पाहिले एखाद्याचे लय ताडफाडा जर मर्तन होत असतं तर लोक म्हणशील गौद्या त्यानं केलंय तेवढंच जीवनात येऊन. तो सोपा होता का, त्यानं गावची सप्ती बंद केली म्हणून त्याची अशी अवस्था आहे महाराज. आता आपण सध्या बघतोय सध्या परिस्थिती. पण तुकोबराय बोलले की हे सगळं महाराज आपलं काही कामच नाही महाराज. आपल्या सर्वांना नाही का आपल्या डोक्यात आपल्याला विंचू चावला, विंचू 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 चावला. आता विंचू काय आपल्याला चावलं, तुम्ही तो विंचू दुसरा समक्षाल बरं का. विंचू वेगळा चावला आपल्याला महाराज. आपल्याला विंचू कसला चावला, संसाराचा विंचू चावला. संसार कोणता, हे बायका पोरं इस्टेट प्रॉपर्टी म्हणते तुम्ही, माझं काहीच तुमचं नाही, तसं माझं काहीच नाही तुमचं काहीच. तुम्हाला माहिती मी देव काही सांगा येत नाही, चांगलं माहिती महाराज. तुम्हाला काही
सांगा येत नाही मेरेवरची. तू म्हणते हे माझं आहे माझं आहे माझं आहे, सगळं काय माझं आहे बोलता, पण तुमचं यातून काही नाही. बायको माझी, पोरं माझी, चालत बायकांना पोरं. ऐका बरं हो, हे तुमच्या मागचे चोर. आणि माणूस मेल्यावर खापर फुटतील खांद्यावर. काय कामाचे मारत बायको पोर, काहीच नाही मारत, तुमचं कोणीच नाही या जगामध्ये. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयर. 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 मीला मागे सर्व राहिले. मीला मागे सर्व राहिले. तुटती लागे दोरे. नाही नाही कुणाचं कुणी. नाही रे, नाही कुणाचं कुणी. नाही नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. कोण कोणाचं हात असते तर वाजवता, नाही तर वाजवलं नाही तरी चालते. ऐका ऐका महाराज, नाही कोणी कोणाचं नाही महाराज या जगामध्ये. तुमचं तर कोणी नाही, आमचंही कोण नाही महाराज. ऐका माझ्या विषय कुठं होतं का, आपल्या सर्वांना विंचू चावला. कोणता विंचू, त्याचं वीज चढलं, कोणतं विंचूचं वीज चढलं आपल्याला. बायकाचं पोरं संसाराचं वीज चढलं महाराज, आपल्या प्रॉपर्टीचं वीज चढलं महाराज. पण नाथ बाबा सांगतात ऐका हा, महाराज, तुम्ही जर विंचाच्या बिळात जर काडकी घातली, त्याला डवचलं तर तुम्हाला चावलच ना. हा, त्याला तुम्ही जर डवचळलं तर तुम्ही नाही, आम्हाला तो विंचू नाही चावला. मग आबा बाबा बा आता काय करू? अगं आई गं आई, अरे देवा रे देवा, आबा बाबा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो ऐका, मग विंचू कसला चावला तुम्हाला? कोणता विंचू चावला? ऐका, काम क्रोध विंचू चावला. कामाचा विंचू चावला, क्रोधाचा विंचू चावला. येतो का नाही आपल्याला? कोणी बोललं का राग येतो? येतो कोणी? क्रोध विंचू चावला. तमोघामाशी
कामन करत आपल्याला समजून नाही राहिला विंचू इंगळी उतरे झरझरा मनुष्य इंगळी अति दारुण मज डांगा मारिला तिन मज डांगा मारिला तिन म्हणजे कोण विंच वाच्या चिंगळीनं मारा डांगा मारला चावला तो माय पायाला तू चावला महाराज मा पायाला महाराज त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना काय झालं इगर्व चढला सगळं माझं वाटायला लागलं सगळं काही माझं वाटायला लागलं मग तुमचं पण या जगात काहीच नाही महाराज नाथ भारुडं सांगतोय काय मनानं बिनेनं रचेल असं काही नाही आपले भारुडं लई अवघड असतं महाराज आपल्याकडले हे काय मनानं बिनं आज काही नाही महाराज माझ्या नाथ बाबा महाराज भजनी मालिकात विंचू म्हणून सांगतं महाराज हे सगळं भारुड ऐका हा या विंचवाला उतारा तुमो गुण मागे सारा म्हणजे काय तुमो फुलावा चुना बिना लावा चुना माग फेकून द्या असं आहे का अजिबात नाही तुमो गुण मागे म्हणजे जे वाईट गुण आहे ना ते वाईट गुण मागे सारा आणि सत्व गुण लावा अंगारा आणि सत्व गुणांना काय करा माय बाबांना तुम्ही अंगारा लावा अंगारा सत्व चांगल्या गुणांचा अंगारा लावा डोळ्या डोक्याला असं काही नका मग विंचू इंगळी उतरे जरा मग विंचू काय होईल तुमचा पटकन खाली उतरते तो गर्वाचा डोंगर तो फुगलाय ना तुमच्या डोक्यावरती ते फुगला ना फुगा त्याला काय करा तर अशी सुई टोचा त्याची हवा अशी काय करा पटकन खाली काढून टाका महाराज काय झालं आबा बाबा बा काय करू अरे देवा रे देवा विंचू चावला गाड्यात तुम्हाला उतरला का माय सांगण्यावरून महाराज लय कीर्तनकारांचे नरडी बसले सांगू यांची विंचू काय उतरले नाही कीर्तनकारांचेच विंचू जाऊ यांचे काय उतरणारे महाराज त्यांनाच विंचू चावेल मोठमोठे तेच पाकिट घ्यायचे दपादप मग काय आता काय त्यांना विंचू चावला महाराज कीर्तनकारालाच विंचू चावला आणि मग याच्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी काय करायला पाहिजे मग ऐका सांग ससरा माझा गावी गेला ससरा माझा गावी गेला बारी बारी कान बोल फक्त बारी बारी एक टाळवाला महाराज ससरा माझा गावी गेला ससरा माझा गावी गेला तिकडच फक्त दे त्याला तिकडच फक्त दे भवानी आहे रोडगा नंदाचं कार्ट किरकिर करत नंदाचं कार्ट किरकिर करत नंदाचं कार्ट हे मला काय भक्ती करून दे इतकं डोक्यात ताण देऊ राहील म्हणे नंदाचं कार्ट किरकिर करत नंदाचं कार्ट किरकिर खरू जवळ दे त्याला खरू जवळ दे त्याला भवानी आहे रोडगा सत्वर पावणे मला भवानी आहे रोडगा बाहेर तुला सत्वर पावणे मला भवानी आहे रोडगा बाहेर तुला मग काय बोलले ऐका हे कोणीच नको मला सासू नको सासरा नको दीर नको बाया नको गणगोत नको नातेवाईक नको पैसा नको काहीच नको मला एका जनार्दन सगळंच जाऊ एका जनार्दन सगळंच एकटीच राहू दे मला एकटीच राहू दे मला एकटीच राहू दे
बघण्याकडे नको ना हा संसार महाराज. आता काय करायचं संसारात? किती सुख आहे त्या पंढरपुरात. अहो काय काय सांगावं त्या पंढरपुरातून मत तुम्हाला बारीक बारीक वाजा. काय त्या पंढरपुरात काय असं विठ्ठल रुक्मिणी तुम्हाला आम्हाला माहिती महाराज आहे का? या पंढरपुरात सोन्याचं बाशिंग लगीन घ्या लग्न देवाचं लागलं, सोन्याचं बाशिंग, लग्न देवाचं लागलं. सोन्याचं बाशिंग लगीन देवा. मला पंढरपुरात जाऊ दे. चांगला इंचू उतरला असेल बहुतेक तुमच्या डोक्यातून. आता तुमचा हा इंचू जो तुम्हाला माल चावला बहुतेक माय सांगण्यावर उतरला तर चांगली गोष्ट आहे महाराज. आपण अभंगाकडे विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला शेवट बघायचंय. शेवट गोड कोणाचा झाला असेल? बोर झाले का? झोप लागली? मी जाऊ? नाही नका. ऐक, शेवट जर गोड गोड कोणाचा झालेला असेल हा तर तो संतांचा गोड झाला. कसा गोड झाला ऐका. आज माझ्या कीर्तनात आले तर एवढा 10 मिनिटाचा एवढा पार्ट घेऊन जा महाराज. मला तरी काहीतरी वाटेल बा, एवढे कष्ट करून कीर्तन करून राहिलं, काहीतरी माझ्या मेहनतीचं फळ होऊन राहिलं बरं का. फक्त एवढं 10 मिनिटाचा पार्ट घेऊन जा घरी महाराज. काय तर माझी माऊली ज्ञानोबा राय घरी घेऊन जा तुम्ही. ऐका कसा शेवट झाला माझ्या माऊलीचा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली आळंदीची माझी आई, ज्या माऊलीच्या सानिध्यात आज मी शिकतोय. अहो ज्या आळंदीत राहणाऱ्या माऊलीला लोकांनी हाणलं, लोकांनी मारलं महाराज. अहो एक दृश्य तुम्ही डोळ्यासमोर आणा. ज्यावेळेस माझे माऊली मधुपरीला जायचे, ज्यावेळेस माझे माऊली भिक्षा मागायला जायचे महाराज, त्यावेळेस त्या माऊलीच्या जोडीमध्ये शेण टाकावं लोकांनी. माऊलीच्या जोडीमध्ये शेण टाकलं महाराज लोकांनी. किती सोसावं महाराज माझ्या माऊलीनं. हाणलं हो ज्या चंद्रभागेमध्ये, अहो ज्या इंद्रायणीमध्ये लोकांचं आंघोळ केली की पाप नष्ट होता म्हणता. अहो त्या इंद्रायणी कधी माझ्या माऊली ज्ञानोबांना आंघोळ नाही करून दिली हो. अहो 16व्या वर्षात माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहावी 16व्या वर्षात. आणि 21व्या 22व्या वर्षी कवळ्या वयात संजीवन समाधी घ्यावी माझ्या माऊली ज्ञानोबा रायानं 21व्या 22व्या वर्षी. अहो याच माऊलीचा आज शेवट होणार होता. आज माऊली 21 वर्षाचे झाले आणि माऊली बोलले, दादा गुरु दादा आता बस झालं रे, आता मला जावं वाटतं गड्या, आता जावं वाटतं मला. खूप केलं मला एवढा त्रास देऊ पण माऊली काय बोलले, जो जे वांछिल तो ते लाभ, ज्याला जे जे हवंय ते मिळू दे माऊली बोलली. जे जे हवंय ते. आता जावं वाटतं रे महाराज, आता मला जावं वाटतं. किती दिवस थांबावं. सगळे घया मोकळा रडताय महाराज. सगळे खाली संत, सगळे संत आज पंढरपुरामध्ये आळंदीत आलेले होते. काल माऊलींचा शेवट होणार होता. माऊली ज्ञानोबा राय संजीवन समाधी घेणार होते. आज संजीवन समाधी घेणार होते. माझी माऊली जिवंतपणी समाधी घेणार होते महाराज. मुक्ताई रडते, दादा नको न जाऊ रे, तूच माझी आई, तूच माझा बाप. आणि असं जर तुम्हाला सोडून गेला तर आमच्याकडे कोणी बघावं रे, आमचं कसं होईल रे. नको ना जाऊ दादा मला जोडून, नको ना, नको मुक्ते, जाऊ दे त्याला, जाऊ दे त्याला. अहो कोण आलं माऊली ना. अहो ऐका, विमानाची दाटी स्वर्गाहुनी स्वर्गाहुनी
अहो, स्वर्गातून देव आले हो माझ्या माऊलीला समाधीस्थ करण्याकरिता. अहो, डोळ्यासमोर दृश्य तयार करा तुमच्या वाल्या. हो माऊली आज समाधी घेणार आहे. माऊली आज समाधी घेणार आहे महाराज. संसार जे जे विठ्ठल रखुमाई. नाजूक वागा. समाधी घ्यायची माऊलीला. आले माऊली महाराज. जे जे विठ्ठल रखुमाई. संसारी असक्त माया मोहिरत ऐसे जे पतित तारा गया. कोणाला समाधीस्थ करण्याकरिता आज आळंदीमध्ये सोयरबाई आल्या. संत सोयरबाई पंढरपुरावरून आल्या. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचित सनात जीव होई. कोण आलं? संत चोखा मेळा आले सोयराबाईला सगळे घेऊन आज माऊलीला समाधीस्थ करायचे. विठ्ठल रखुमाई. जे जे विठ्ठल. ए दादा थांब ना, नको ना जाऊ. अरे तुझा आमची आई आहे, तुझा आमचा बाप आहे, आमचं सर्वच तू रे. आई बाप सोडून गेल्यानंतर मला फक्त आणि फक्त तू सांभाळलं. फक्त आई रडते हो डया मोकळून. दादा नको ना जाऊ. 1400 वर्षाचे तपितीर वासी गर्व भरविला चालविले. धन्य कानो पात्राची झाली भाग्याची भेटी झाली ज्ञान देवाची म्हणून. कोण आलं माऊलीला समाधीस्थ करण्याकरिता? पंढरपुरावरनं कानोपात्र आले. भेटी झाली ज्ञान देवाची म्हणून. जे जे विठ्ठल रखुमाई. जे जे विठ्ठल रखुमाई. माऊली चालले समाधीस्थ होण्याकरिता. एक हात निवृत्ती दादानं पकडला गुरुदादाने आणि एक हात साक्षात पांडुरंग परमात्म्याने पकडलाय. पताकाचा भार नामाचा गज हा प्रेमाचा पाझर सार. जे जे विठ्ठल रखुमाई. बारीक बारीक. जे जे विठ्ठल रखुमाई. योगिया हृदय कमळीचे ध्यान. योगिया हृदय कमळीचे ध्यान. दृष्टीला गोजनी उतराली बलोना. योगिया हृदय कमळीचे ध्यान.
जगाची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली आज समाधीस्थ होणार आहे. तीन वेळा जेव्हा जोडिले कर कमर माझ्या माऊली झाले ब्रह्म ज्ञान दे झाले ब्रह्म ज्ञान दे बस माऊली समाधीस्थ होणार आहे आता. डोळ्यासमोर आला आणि शेवटची आरोळी नामदेव रायन टोकली. नामा म्हणे आता लोपला दिनकर नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ झाली हो. माऊली समाधीस्थ झाली. खूप सोसलं माऊलीला जीवनामध्ये होणार. आज माझ्यासारखे लाखो विद्यार्थी आळंदीमध्ये शिकताय हो. माऊलीला कधी कोणी मधुकरी वाढली नाही, जेवायला दिलं नाही. 4-4, 5-5 दिवस उपाशी ठेवलं माझ्या माऊली ज्ञानोबरांना. हवा पिऊन पोट भरवलं स्वतःच आमच्या चारी भावंडांनी माऊलीनं. पण आज आळंदीचं वैशिष्ट्य आहे महाराज, एक सुद्धा मुलगा आज आळंदीमध्ये उपाशी राहत नाही महाराज. माऊली ज्ञानोबरांपाशी राहील. तुम्ही फक्त एकदा त्या माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवून पाहा. मनापासून बोलतो महाराज मी आज, मनापासून बोलतो माझ्या माऊलीबद्दल. मला नाही माहिती तुमचा विश्वास असतो नसतो. तुझ्या समाधीला आज बोलतो मनातून, मी मनातून बोलतो महाराज. ती ऐकती आपलं सर्व काही. अहो त्या आळंदीची माझी ज्ञानाबाई, कोणाचा विश्वास तुटू देत नाही. काय कोणाचा विश्वास तुटू देत नाही माझी माऊली महाराज. जरी लोकांनी त्रास दिला नाही महाराज, तुम्ही एकदा माऊली पाशी जाऊन तर बघा, एकदा समाधीवरती डोकं ठेवून तर बघा. नाही तुमच्या जीवनात चमत्कार झाला तर काय, नाही तुमच्या जीवनाचं दारिद्र्य लांब गेलं का काय. ऐका ना महाराज, तुझ्या पाशी राहिल्या
होतो चमत्कार जीवनाचं दारिद्र्य निघून जात सार मी सांगतो बरं का महाराज मनातून बोलतो आज जे मी बोलू राहिलो नारदाच्या गादीवरती उभा राहून ना आज जे कीर्तन करू राहिलो महाराज 2 वर्षापूर्वी मला आ करता येत नव्हतं माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते महाराज जो चमत्कार झाला तो माझ्या माऊलीचा आहे महाराज सत्य परिस्थिती आहे नव्हतं महाराज मला काय करता येत मला एक गायन वगैरे काहीच करता येत नव्हतं महाराज सगळं थांबून गेलं होतं पण माझ्या माऊलीची कृपा झाली महाराज फक्त तुमचा आणि आमचा विश्वास असावा त्या माऊलीपाशी फक्त त्या माऊलीवरती विश्वास असू द्या तुमचा महाराज नका डगमगू दे विश्वासाचं नका डगमगू विश्वासाचं माप तिला फक्त पाहिजे तुमचं अंतकरण साफ तिला फक्त तुमचं अंतकरण साफ पाहिजे आहो त्या आळंदीची माझी ज्ञानाई कुणाचा विश्वास तुटू देत नाही कुणाचा विश्वास तुटू देत नाही फक्त आणि फक्त माऊली ज्ञानोबारायवरती प्रेम करून बघा फक्त माझ्या माऊलीला जीव लावून बघा महाराज माझ्या माऊलीवरती विश्वास ठेवून बघा आणि माझ्या माऊलीचा शेवट कसा झाला तो गोड झाला महाराज अभंगाचं प्रथम लागते हो एवढं गायन तयार करण्याकडे लई सोसावं लागतं महाराज असं वाजवणं असं गाणं असं कीर्तन करणं लोकांना सोपं वाटतो लई लई म्हणजे लई महाराज आज ह्या महाराजांनी महाराज हे गायक दिसतंय तुम्हाला लोक असं नाही गायन करते तुम्हाला 6-7 तास प्रॅक्टिस केली एक दिवस बसून महाराज मांडी काढून 6-7 तास साधीले आवी साधीले
असं गायन असलो 2-2 आणून 2 तास बसर काय अडचण आहे? ऐका आपल्याला शेवट गोड करायचं. आपली वेळ होत आली 10-20 मिनिटात मला कार्यक्रमाच्या आता जे कार्यक्रम संपवायचा आहे आता 20-25 मिनिटात. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना भुका लागल्या असतील पण ऐका जाता जाता असं सांगायचंय मला, शेवट जर गोड कोणाचा तो संतांचा झाला महाराज. अजून कोणाचा शेवट गोड आला 1-2 मिनिटात सांगून देतो फक्त. अजून जर शेवट कोणाचा गोड झाला असेल तर तो संत मीराबाईचा कानोपात्र महाराज. सगळ्या संतांचं चरित्र जर बघितलं त्यांचा शेवट गोडच झालाय. कारण संत जन्मलेच नाही, जन्मले म्हणजे ते संसारासाठी प्रपंचासाठी जन्म त्याने घेतलाच नाही. संत काय बोले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण. बोलिले जे ऋषी साच भावे वरदाया, बोलिले जे ऋषी साच भावे वरदाया. हे बोलिले जे ऋषी साच भावे वंदाया, बोलिले जे ऋषी साच भावे वंदाया. आम्ही वया कुंडवासी, अभिमया कुंडवासी, आलो याची नारासी. आलो याची तारानासी. ऐका महाराज, संत कशासाठी आले हो? तुम्हाला आम्हाला सांगायला की तुम्ही देवाला भजा बस, बाकी काय करू नका. तुम्ही काय करा सांगत हो तुम्हाला देवा रे. अरे करू जोडून विनोद तुम्ही वाचू, तुमच्या पाय पडतो कोपराय पडे तुम्ही वाचू, तुम्ही देवाला भजा. ऐका पण शेवट जर गोड कोणा झाला असेल तो संत मीराबाईचा कसा झाला महाराज. ज्यावेळेस संत मीराबाई गर्भात होते त्यावेळेस त्यांची आई काय करायची, कथा ऐकायला तुम्ही कसं कीर्तन ऐकायला आले तसं कथा म्हणून सांगितलं जातं महाराज. गर्भात असताना मुलावरती संस्कार व्हावे म्हणून कीर्तन वाचन करीत चाला. तुम्हाला एक उदाहरण देतो. माऊली ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये एक विद्यार्थी अवघा आता तो 8 ते 9 वर्षाचा विद्यार्थी अख्खी ज्ञानेश्वरी कंठस्थ त्याच्यावर पाठ आहे का. पण तो गर्भात असताना त्याची आईने आजन वृक्षाच्या झाडाखाली 108 पारायण केले 9 महिन्यामध्ये आळंदीमध्ये महाराज. तर त्या मुलाची 8-9 वर्षाचा मुलगा आहे महाराज, तिची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. आमच्या जोग महाराज वारकर शिष्याने त्याचा खूप मोठा सत्कार केला त्या माता माऊलीनं. खरंच काय रत्न जन्म. 8-9 वर्षात एवढा मोठा ग्रंथ पाठवा महाराज कोणाचा अशक्य. काही काहींचं जीवन जातं निघून पण हे पाठवत नाही महाराज. तसं गोड कोणा झाला शेवट तर संत मीराबाईचा कसा गोड झाला ऐका. पटपट बोलून तुम्हाला सांगून देतो ऐका. गोड कसा झाला असेल तर मीराबाई ज्यावेळेस जन्माला आली त्यावेळेस मीरा बोलायची, कृष्ण माझा माता, कृष्ण माझा पिता, बहीण भाऊ चुलता सगळं माझं कृष्ण आहे. अरे माझा नवरा कृष्ण आहे, माझा पती कृष्ण आहे महाराज. माझं जे काही सर्वस्व आहे ते कृष्णाचे महाराज. शेवटी तिच्या वडिलांनी एक विचार केला, आली जन्माला आता लग्नाजोगी झाली, लग्न करायला 20 वर्षी झाली तरी जर देवाला आता नवरा तुमच्या म्हणा बरं एखाद्या देव मा नवरा आहे म्हणून. लोक काय म्हणजे त्याच्यात हिंमत नाही लग्न करायची, बावळटे ते म्हणून देवाला नवरा म्हणतं ते. त्याला काही सोपं असतं का लग्न करणं, लोकांना ते अवघड वाटतं महाराज म्हणून. पण मीराबाईचं तसं काही नव्हतं महाराज. मीरा म्हणायची की माझं सगळं काय असेल तो कृष्ण आहे म्हणे फक्त. शेवटी तिच्या वडिलांना वाटलं हिला जिवंत ठेवून काय करता, हिला जिवंत ठेवून काय करता, मारून टाका महाराज. विषचा प्याला दिला राणा राणा उसने अमृत पिया, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो हरी 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 गुण गाने लगी, ऐसी लगी मीरा हो गई, लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लगन. ऐका तर मीराबाई पण कृष्णाला पती म्हणायची, राधा सुद्धा कृष्णाला पती म्हणायची महाराज. एक राधा एक मीरा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवाना एक दर्श दीवानी. महाराज एक राधा आणि एक मीरा, एक पायल एक घायल, दोनों ने श्याम को चाहा.
आणि या मीराबाईचा शेवट माझी तुम्हाला गोड कसा झाला माता मावल्यानो ऐका. अहो ज्यावेळेस मीराबाईने महाराज तिच्या मागं गुंड लागले काय काय सुंदर दिसायला तिच्या मागं गुंड लागले महाराज पळत 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 मीराबाईनं महाराज त्या वृंदावन मध्ये आपल्या वृंदावन मध्ये राधेच्या मातेमध्ये आपला जीव सोडून दिला. गुंड मागं लागलेली होती. किती गोड शेवट झाला संतांचा. खरंच शेवट गोड हवा तर तो संतांसारखा महाराज देवाचं भजन करता करता गेले हो संत. देवाचं भजन करता करता आपला जीव सोडून दिला संतांनी. ऐका ना महाराज पुढे जाऊन तुम्हाला सांगतो खरंच प्रेम जर करावं तर ते मीराबाईनं कृष्णावरती केलं ते असं प्रेम असावं महाराज. आत्ताच्या युगामध्ये प्रेम नावाची व्याख्या तुम्ही आम्ही सर्वांनी बदलून टाकली महाराज. अहो ऐका तुम्हाला सांगतो प्रेम कशाला म्हणावं काय असतं प्रेम. अहो ऐका प्रेम असतं ते राधेनं कृष्णावरती केलं. प्रेम असतं ते मीराबाईनं कृष्णावरती केलं. प्रेम असतं ते छत्रपती शिवाजी राजानं स्वराज्यावरती केलं. प्रेम असतं जे मावळ्यानं छत्रपतीवरती केलं. प्रेम असतं ते अहो ऐका काय असतं प्रेम तर प्रेम असतं माता सीतेनं रामावरती केलं. प्रभू श्रीरामांवरती केलं. महाराज ऐका प्रेम काय असतं सुदाम्याचं आणि श्रीकृष्णाचं चरित्र बघलं मैत्रीचं तर खरंच काय प्रेम होतं महाराज. अहो देवानं एका कटलेले पाय महाराज पाय इतकी घाण साचलेली देवानं तरी काटा तोंडाने काढावा मित्राचा तोंड काटा भरलेला होता पायात तरी तोंडाने काटा वडला महाराज. खरंच मैत्री असावी तर कुणासारखी तर सुदाम्यासारखी कृष्णासारखी महाराज. काय असतो मित्र खरंच दुखडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्या गारव्यासारखा कावगा हिंडतो देव शोधायला. कावगा हिंडतो देव शोधायला. कावगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ मित्र आहे मित्र बनव्या मित्र बनव्या मित्र महाराज सुदाम्यासारखं कृष्णासारखा मित्र असावा. ऐका महाराज प्रेमावरून समजलं म्हणून सांगतो महाराज. प्रेम जर कुणी केलं असेल तर श्रीकृष्णानं द्रौपदीवरती प्रेम केलं महाराज. कसलं बहीण भावाचं बर का नातं. मांडलेली बहीण होती पण किती जीव लावला महाराज कृष्णाने. किती जीव लावला द्रौपदीला. ऐका ना अहो ज्यावेळेस युद्धामध्ये कृष्णाचं बोट कापलं नवनाथ महाराज कृष्णाचं बोट कापलं युद्धामध्ये. आता रक्त वाहतंय बळा खाली. आता काय करायचं. अहो साक्षात देवाचं वसुदेव कृष्णाचं बोट कापलं. आता काय करायचं. नारद मुनी तिथे होते. देवा देवा बोट कापलं देवा तुमचं आलं. काळी तीनदारावर देवा बोट कापलं तुमचं वाला देवा. किती रक्त वाहत आहे हो. किती रक्त वाहत आहे. बोट कापलं होतं देवाच. ऐका ना देव बोलले कृष्ण बोलला जा ना माझ्या सुभद्रेकडे जा. सुभद्रा कृष्णाची पाठची बहीण बर का लहानी छोटी पाठची बहीण महाराज सुभद्रा कृष्णाची. ऐका देवाचं बोट कापलं. सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून. सुभद्रा कृष्णाची पाठची बहीण महाराज म्हणून नारद मुनी विचारायला गेले. काय काय विचारलं. अगं सुभद्रे दरवाजा उघड. सुभद्रे दरवाजा खोल. सुभद्रे काय झालंय. सांगू काय झालं तुला. अगं सांगू तुझ्या भावाचं बोट कापलं ग. काय बोलले. बोट श्री हरीचे बोट श्री हरीचे कापले ग बाई. काय बोट श्री हरीचं कापलं. बोट श्री सोर नका बोट श्री हरीचे
कापले ग बाई बांधयाला चिंदी लवकर दे पोट कापलं देवाचं ग काहीतरी पटकन बांधायला दे ग खूप रक्त वाटते सुभद्रा बोलली काही नाही माझ्याकडे आता तुम्हाला द्यायला काय देऊ मी माझ्या घरातून मी नाही काय देणार नारद मुनी बोला तुझं तर शालू आहे ना थोडस फाड ना पण थोडं लागत चिपक देवाच्या बोटाला मागायला दे ना का असं काय करते नाही देणार मी सुभद्रा बोलली जा त्या द्रौपदीकडे देव तिच्याकडे जातो काय मला का रक्षाबंधनला मानलेली ना तिच्याकडून माग पाटची बहीण ऐका बहीण भावाचं प्रेम झाली बैरीन द्रौपदीसी बंधू शोभे नारायण पाठची बहीण वैरीण झाली नाही देणार बोलले तुम्ही उद्या रक्त काय निघायचं महाराज ऐका पुढे गेल्यानंतर देवाला नारद मुनी सांगितलं नाही दिला अहो देवा सुभद्रेंना काही सुभद्रा बोलली जा द्रौपदीकडे जायला लाव देवाला तिच्याकडे काय मागायचं ते माग म्हणे म्हणून नारद मुनी द्रौपदीकडे गेले देव बोलले जा रे माझ्या द्रौपदीकडे जा तुला नक्की काहीतरी भेटल दृष्टांत लक्ष देऊन ऐका महाराज महाभारतामधला प्रसंग आहे सर्वांना काहीतरी ऐका हा भारतातला प्रसंग आहे महाराज देव गेले नारद मुनी गेले महाराज परत द्रौपदीकडे मानलेली बहीण द्रौपदी आणि दार वाजवलं द्रौपदी दार उघड ग काय झालं नारद मुनी काय झालं नारद मुनी तुम्ही दार वाजवलं काय झालं सांगा ना नारद मुनीच्या डोळ्यात पाणी होतं महाराज देवाला त्रास होत होता बोट कापलेलं होतं नारद मुनी बोलले सांगू काय झालं तुला ऐक ना सांगू काय झालं तुला बोट श्री हरीचे बोट श्री हरीचे कापले बाई बांधायाला चिंदी लवकर दे बोट श्री हरीचं कापलं ग लवकर काहीतरी बांधायला दे नसतं भद्रा बोलली काळजाची चिंदी पाडून दीन ए बडे तयाचे माझ्यावरी ऋण मी माझी काळजाची चिंदी फाडून देईल देवाला बांधण्यासाठी का वसरे देऊन हरी राखी माझी लाज ज्यावेळेस माझे वस्त्र हरण होत होते ना देवानं मला घालायला वस्त्र दिले व परिधान करायला वस्त्र दिले मी नक्कीच द्यावा महाराज शालू फाडून दिला महाराज द्रौपदीनं आपलं फडकं पाडलं जा घेऊन काही पण देवासाठी जा घेऊन तुम्हाला हवं ते घेऊन जा महाराज खरंच असेल ते द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदीचे बंधू कोण शोभलं तर महाराज नारायण कृष्णच महाराज बस जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण जैसी ज्याची भक्ती तसं देव आहे महाराज तुम्हाला सांगायचा उपदेश एवढाच होता खरंच काय असतं प्रेम महाराज काय असतं प्रेम तर ते द्रौपदीचं आणि कृष्णाचं बंधुभावाचं प्रेम आपल्याला समजलं महाराज विठाला ऐका मला सांगायचं एवढंच होतं की तुमचा शेवट गोड कसा झाला पाहिजे तर संतांचा शेवट गोड कसा झाला तुम्हाला मी सांगितलं दोन दृष्टांत सांगितले महाराज माऊली ज्ञानोबरांची समाधी सांगितली त्यानंतर मीराबाईचं सांगितलं की कसा संतांचा शेवट गोड झाला तसा तुमचा ना आमचा देखील शेवट गोड झाला पाहिजे ना तुमचा आणि माझा शेवट गोड झाला पाहिजे असं एवढं सांगायचा उद्देश होता महाराज वेळेच्या काळानुसार मी माझी सेवा आता लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न करतो 20 मिनिटं घ्यायचे आता 12:30 वाजले अजून आवरायचं आहे का बरं विठोबा आज या ठिकाणी जर तुमच्या आमच्या कपाळावर जर घंटीळे महाराज गंधाय महाराज भगवे आज तुमचं
आमचं हे हिंदू रक्त आहे तेच फक्त कारण आणि कारण माझे छत्रपती शिवाजीराय आणि माझे धर्मवीर संभाजीराजे महाराज. ते जर जन्माला आले नसते तर कुठून कीर्तन केले असते, कुठून कीर्तन केले असते, कुठून श्राद्ध घातले असते, कुठून दावे, कुठून लग्न, कुठून कार्य केले असते महाराज. म्हणून छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजांवरती 5 मिनिटं बोलतो, प्रत्येक कीर्तनात बोलतो आणि बोलणार महाराज. या गोष्टीला खूप जणांचा विरोध आहे की कीर्तनात छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे इतर गोष्टी सांगू नये, पण माझं वैयक्तिक मत असं आहे ते होते म्हणून या ठिकाणी कीर्तन आहे. मग त्यांचं चरित्र कीर्तनात सांगायला काय अडचण आहे तुम्हाला ना आम्हाला? त्यांच्याविषयी 2 शब्द बोलायला अडचण काय काय अडचण आहे महाराज सांगा ना. अहो माझ्या छत्रपती संभाजी राजांना तडफडून मारला औरंगजेबानं, तडफडून बरं का, इतका त्रास दिला महाराज. ऐका, कष्ट केले माझ्या शंभूने, जाती जातीत वाटून काय, कष्ट केले माझ्या राजाने, जाती जातीत वाटून कारण नका जाती जाती जोड धर्मासाठी दिलं बलिदान, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. धर्मासाठी बलिदान दिलं माझ्या राजांनी, एवढी तरी जाण राहू दे तुम्हाला ना आम्हाला. आज आम्हाला गण लावायची लाज वाटते. डोळे काढायचे माझ्या राजाचे, ऐका ना तुम्हाला आता चरित्र समजलंय. त्या सळया समोर आणायचे, ऐका अहो डोळे काढायचे माझ्या राजाचे, त्या सळया समोर आणायचे, डोळे काढायचे माझ्या राजाचे, डोळे काढले माझ्या राजाचे, जाण त्याची तुम्हाला कष्ट केले माझ्या राजाने, जाण त्याची तुम्हाला जीभ छाटायची माझ्या राजाची, तापिसांशी समोर आणायची, जीभ छाटायची माझ्या राजाची, तापिसांशी समोर आणायची, जीभ छाटली माझ्या राजाची, जाण त्याची तुम्हाला. ऐका हो, जीभ छाटली माझ्या राजांची, अहो मान तोडायची, मान तोडायची माझ्या राजाची, धारदार तलवार समोर आणायची, मान तोडली माझ्या राजाची, जाण त्याची तुम्हाला. ऐका एवढं केलं माझ्या राजांना फक्त आणि फक्त धर्मासाठी, जाण त्याची आम्हाला असली पाहिजे. तुम्हाला अभिमान पाहिजे आम्ही हिंदू असल्याचा, तुम्हाला अभिमान पाहिजे की आमच्या जातीमध्ये छत्रपती शिवाजीराजांसारखा माणूस जन्माला येऊन गेला आहे. शेवटचे 5 मिनिटे याकरिता घेतो की या कुटुंबामध्ये, या कुटुंबातला एक ठाकरे परिवारातला एक सदस्य आर्मी मध्ये वाटतं. मेरे वतन के लोग तुम खूब लगा लो नारा. बाबा थांबून घ्या, सोर नका. ये शुभ दिन
हम सबका लहराल तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ यादों भी कर लो, कुछ यादों भी कर लो, जो लौट के घर न आए, जो लौट के घर न आए। ए मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर का भारतवासी। जो खून गिरा पर्वत पर, वो खून का हिंदुस्तानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोग, लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। चला, आपली वेळ संपली आहे. आज जे काही बोललो ती माझी माऊली ज्ञानोबरायांची कृपा, माझी माऊली ज्ञानोबरायांचे आशीर्वाद. आणि जर बोलता बोलता काही चुकून गेला असेल, कोणाचं काही मन दुखवलेलं असेल, दुखवलं तरी तुम्ही काय करणार आहे म्हणा मला तरी तुमचं लेकरून समजून मला माफ करून टाका. जास्त काय वेळ घेत नाही. आज कीर्तनासाठी ज्यांनी मला अशी गोड साथ दिली असे मृदुंग सम्राट आमचे रवी महाराज, त्यानंतर अतिशय त्यांचं अगदी दोघांचे गायन ऐकतच राहावं, गानगंधर्व या ठिकाणी उपस्थित आहे. अशी माणसं भेटणं अवघड आहे महाराज. ऋषी महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, आमचे हार्मोनियम वादक असतील, सर्व टाळकरी असतील, विनेकरी असतील, आमचे कॅमेरामॅन दादा महाराज. आग्रह केला तुम्ही यायला, पण आले, बरं झाले आले. आता आम्हाला सर्वांना एक कीर्तन कधीतरी परत पाहायला भेटेल म्हणून तुमचे तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहील, तुमचे पण मनापासून आभार मानतो. एक निवृत्ती दादाचं भजन आमच्या ऋषी महाराजांच्या जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली